मागील आठवडे आपण थेसलोनिका करास पत्र जे आहे त्याला सुरू केलं होतं. पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं आपण अ, पूर्ण करू शकलो नाही. इव्हन सुरुवात केलेली असताना पण आपल्याला थांबावा लागला क्लास. पण आज प्रार्थना करू दे बाप आपल्याला कृपा पुरवेल आणि हा जो क्लास आहे तो आपल्यासाठी आशीर्वादाचा होईल. तर थेसलोनिका करास पत्र याकडे आपण लक्ष देत आहोत. अ, इथून पुढे आपण थोडंसं फास्ट जाणार आहोत कारण आपल्याला आणखी विषय शिकायचे आहेत. आणि म्हणून अ, आज आपण पहिले दुसरे थेसलोनिका करास पत्र दोन्हीचं पण थोडक्यात जो परिचय आहे तो पाहू. आणि मग उद्याच्या क्लासमध्ये आपण पहिलं थेसलोनिका करास पत्र जे आहे ते संपवू. आणि मग मला असं वाटतं दुसरं पण संपेल की नाही माहित नाही. पण येणाऱ्या क्लासमध्ये नक्कीच दुसरं पण थेसलोनिका करास पत्र जे आहे ते संपणार आहे. म्हणजे 3 क्लास आपण याच्यासाठी देणार आहोत. तर ओके, तर आपण पुढे जाऊ. आता नेहमीप्रमाणे ज्यावेळेस आपण प्रत्येक पुस्तकाकडे पाहतो तर त्याची पार्श्वभूमी जी आहे ते आपण अगोदर अभ्यासतो कारण त्यानुसार आपल्याला त्या पुस्तकाचा उद्देश, त्या पुस्तकामधील जे खरं मर्म आहे ते आपल्याला समजण्यासाठी मदत होते. आणि नेमकं लेखक काय बोलत आहे, त्याच्या मागचा उद्देश काय होता, त्याबद्दल थोडीशी आयडिया आपल्याला येऊन जाते. आणि म्हणून आपण त्याकडे जाऊया. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण या पुस्तकाबद्दल पाहतो तर आपण पहिलं जे वचन आहे, पुष्कळदा पत्रांमध्ये ज्यावेळेस आपल्याला त्या पत्रांचा परिचय पाहायचा आहे तर पहिल्या वचनामध्ये आपल्याला पुष्कळ असा परिचय जो आहे तो पाहायला भेटल. जर तुम्ही थेसलोनिका करास पत्र पहिलं पत्र अध्याय जर 1 आणि वचन 1 काढलं तर तिथं तुम्हाला हा परिचय जो आहे तो पाहायला भेटेल. बघा वचन 1 काय सांगतं. देव पित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिका करांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तिमोथी ह्यांच्याकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. अ, फारच नाही का परिचित ही पद्धत आहे. आणि विशेष करून आपल्या आता ही जी पद्धत आहे पौलाची पत्र लिखाणाची ते अगदी आपल्या हृदयात बसलेले असावे नाही का. प्रत्येक मंडळीबद्दल तो बोलत असताना अशाच प्रकारे काहीशी सुरुवात तो करतो. काही शब्द प्रयोग वेगवेगळ्या आपल्याला काही ठिकाणी पाहायला भेटतील. पण इथं अशा प्रकारे तो सुरुवात करत आहे. तर या वचनाकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर इथून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे भेटतील. एक म्हणजे कुणी लिहिलं, कुणासाठी लिहिलं, कधी लिहिलं आणि का लिहिलं. ओके, तर मग या प्रश्नांची उत्तरं आपण आता इथं पाहूया. सगळ्यात अगोदर कुणासाठी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. तर सुरुवातच अशा प्रकारे होत आहे. देव पित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिका येथील मंडळी, थेसलोनिका करांची मंडळी. तर कुणासाठी लिहिलेलं आहे तर त्या स्थानिक मंडळीसाठी लिहिलेलं आहे जे थेसलोनिका येथे होती. आणि तो म्हणत आहे की नॉर्मली जर तुम्ही या मंडळी या शब्दाबद्दल पाहिलं तर एक सर्वसाधारण रीतीने हा शब्द वापरला जातो नाही का. मंडळी तर म्हणजे एकत्रित येणं नाही का, जमावाने एकत्रित येणं. पण इथं खास करून मंडळी जो आहे त्या शब्दाला मोल कधी येतं तर पित्याच्या ठाई आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई म्हटलेलं आहे. ही मंडळी कोणती ग्राम सभा नाही किंवा कोणती अशी वेगळी नाही का एखादी सामाजिक सभा नाहीये किंवा कोणत्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एकत्र येणारा जमाव एका विशिष्ट उद्देशासाठी अशा प्रकारचं नाहीये. तर हा जमाव, ही मंडळी देवाकडून आहे, देवाच्या ठाई असणारी आहे. देवाच्या कृपेने निवडलेली, ख्रिस्ताच्या ठाई तिची निवड झालेली, ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेली, ख्रिस्ताच्या अ, अ, ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने झाकल्या गेलेली ही मंडळी आहे. आणि ही मंडळी थेसलोनिका येथील मंडळी आहे जिला हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. तर थेसलोनिका येथील मंडळी म्हटल्यानंतर आपल्याला थेसलोनिका या शहराबद्दल थोडक्यात जाणून घ्यावं लागेल. का बरं? त्याचं कारण हे आहे
की जर आपण त्या शहराबद्दल पाहू, कारण आपण पाहतो एक तर ज्या काळात हे पत्र लिहिण्यात आलं त्या काळची परिस्थिती, तेथील भौगोलिक, आर्थिक आणि आपल्याला पाहायला भेटतं सामाजिक हा जो इतिहास आहे, तो जो आहे त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये फार फरक आहे. आणि त्यावेळी चालू असलेले शिक्षण, त्या ठिकाणचे असलेले प्रसिद्ध गोष्टी आणि त्याचा होणारा प्रभाव, ह्याच गोष्टी ज्यावेळेस आपण जाणून घेतो त्यावेळेस आपल्याला मंडळी आणि मंडळीची समस्या आणि पाऊल काय बोलत आहे हे समजण्यासाठी मदत होईल. आता थेसलोनिका या शहराबद्दल आपण थोडक्यात पाहू. थेसलोनिका हे जे नाव आहे त्या शहराला देण्यात आलेलं हे नाव अलेक्झांडर द ग्रेट जो होता त्याची जी सावत्र बहीण आहे थेसलोनिके नावाची, तिच्या नावावरून देण्यात आलेला आहे. आणि या शहराची स्थापना किंवा आपण म्हणू शकतो याचं जे नामकरण आपण म्हणू शकतो ते ख्रिस्त पूर्व 315 मध्ये जो तिचा पती होता थेसलोनिकेचा पती, अ, जो मॅसेडोनियाचा जो राजा होता कॅसेंडर नावाचा, त्याने दिलेला आहे. रोमन काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की थेसलोनिका जे होतं ते जवळजवळ 2 लाखाहून अधिक तिथं रहिवासी राहत होते. आणि विशेष करून ती एक जणू काय प्रांतीय राजधानी असणार एक शहर होतं, अगदी मुख्य असं ते शहर होतं. जिथं रोमी साम्राज्यातील अनेक असे मुख्य शहर होते, जसे आपण पाहिलं फिलिपे हे सुद्धा शहर एक मुख्य शहरांपैकी एक होतं. इवन कलसे पण आपल्याला शिकायला भेटतं. तर तशाच प्रकारे हे सुद्धा एक राजधानी असलेलं एक शहर होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं तर मग या मंडळीची या शहरामध्ये जी स्थापना आहे ती कधी आणि कशी झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रेषितांचे कृत्य जे आहे तिकडे जावं लागेल. कारण डॉक्टर लूक जो आहे तो फार सुंदर रीतीने त्याबद्दलचा वृत्तांत आपल्याला देतो. पावलाचे जे 3 ज्या सुवार्ता प्रसार फेऱ्या आहेत, कशा प्रकारे तो विविध भागामध्ये गेला आणि कसं देवाने तिथे त्याचा उपयोग करून घेतला, सुवार्तेचा प्रसार झाला, त्या ठिकाणी मंडळी रोपण झालेली आहे. त्याचा वृत्तांत आपल्याला अद्भुत रीतीने प्रेषितांची कृत्येमध्ये पाहायला भेटेल. आणि विशेष करून जर तुम्ही अध्याय 16 आणि 17 जर वाचला तर तिथं तुम्हाला कशा प्रकारे पॉल जो आहे थेसलोनिका पर्यंत आलेला आहे त्याचा वृत्तांत तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यासाठी आपण अगदी सुरुवात अध्याय 15 पासून करूया. प्रेषितांची कृत्य अध्याय 15 कडे आपण जाऊ सगळ्यात अगोदर, जिथं आपल्याला येरुशलेम मध्ये मला असं वाटतं जी झालेली जी धर्मसभा आहे त्याबद्दल शिकायला भेटतं. जिथं आपल्याला पाहायला भेटतं की पौल आणि त्याचे जे मित्रगण आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी सर्व जो जो अहवाल आहे तो त्यांनी त्यांना सांगितलेला आहे. विशेष करून तुम्ही 15 अध्याय जर वाचलं पहा तेव्हा काही जणांनी येऊद्याहून उतरून बहुजनांना बंधुजनांना अशी शिकवण दिली की मोशेने लावून दिलेल्या परिपठाप्रमाणे तुमची सुनता झाल्या वाचून तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पाऊल बर्नबा यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की पाऊल बर्नबा यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी या वादासंबंधाने येरुशलेमेतले प्रेषित वडील वर्ग यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची बोलवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यामधून गेले व परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी बंधुजनांना फार आनंदित केले. तर आपल्याला शिकायला भेटतं की अ, पौल आणि बर्नबा जो आहे तो ज्यावेळेस त्यांची जी सुवार्ता प्रसार फेरी होती पहिली त्याच्या शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की जे मंडळीमध्ये अ, जो जो मतभेद उठलेला होता, विशेष करून यहुदी जे मतानुसारी लोक होते ते म्हणत होते की जर तुम्हाला देवासमोर उभं राहायचं आहे, जर नीतिमान म्हणून उभं राहायचं आहे तर खऱ्या रीतीने तुम्हाला जे आहे अ, अ, मोशीचं नियमशास्त्रच पालन करावं लागेल. सुद्धा तुम्हाला ती करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर नियमशास्त्राचं पालन केलं तर तुम्ही खऱ्या रीतीने देवासमोर उभे राहू शकता. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे तो
वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की तो अंतुखियास तो गेला. अध्याय 14 जर तुम्ही पाहिलं तर तो अंतुखियास जाण्यास तारवात बसून निघाला, तो त्याचे सर्व सहकर्मी. आणि त्या ठिकाणाहून ते तिथे येऊन पोहोचले. आणि अंतुखियामध्ये या गोष्टी चालू होत्या. आणि तिथं ते म्हणत होते की मोशेने लावून दिलेले जे नियम आहेत त्या परिपाठाप्रमाणे तुमची सुनता झाल्याशिवाय तुमचं तारण होणं शक्य नाही. अध्याय 15 वचन 1 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ही शिकवण काही जे यहुदी जे लोक होते ते शिकवत होते. त्यामुळं पौल, बर्नबा आणि त्या लोकांसोबत त्या अंतुकियामध्ये बराच मतभेद झाल्यानंतर मंडळीने काय केलं की जी मुख्य मंडळी आपली येरुशलेम येथील, तिथं जे वडील वर्ग आहेत, जे प्रेषित वर्ग आहेत, त्यांनी सांगितलं तुम्ही तिथं जा आणि याच्याबद्दल योग्य तो निर्णय लावा. आणि मग पॉल, बर्नबा हे त्या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसतात. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी जे वडील वर्ग होते प्रेषित आणि जे वडील वर्ग होते त्यांनी कशा प्रकारे त्या पहिल्या सुवार्थ प्रसार फेरीमध्ये देवाने त्यांना आशीर्वादित केला. अनेक जे काय म्हणतो आपण परराष्ट्रीय लोकांचं जीवन बदललेलं त्यांनी सांगितलं. आणि मग जो वाद चालू होता अंतुकियामधला त्याबद्दल त्यांना तिथे सांगितलेलं आहे. आणि मग तिथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की तारण केवळ विश्वासाने, हे नीतिमत्व आपल्याला केवळ विश्वासाने मिळतं. यावर ठाम शिक्कामोर्तब करण्यात आला. आणि मग अनेक मतभेद झाल्यानंतर, बोलणे वगैरे झाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते बोलणं झाल्यानंतर अध्याय 15 वचन 40 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं जिथं पौल जो आहे आता पुन्हा दुसऱ्या सुवार्थ प्रसार फेरीची सुरुवात करत आहे. जिथं अगोदर तो वेगवेगळ्या गावांना त्यांनी भेट दिली आणि त्याची इच्छा होती की पुन्हा तो फॉलोअप घ्यावा. आणि पुन्हा तो निघालेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की यावेळी त्याने त्याच्यासोबत तिलाला घेतलेला आहे. आणि इथं जर तुम्ही 15वा अध्याय जर वाचला तर तुम्हाला इथं शिकायला भेटल की काही कारणास्तव बर्नबा जो आहे तो पौलापासून विभक्त झालेला होता. आणि त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं योहान मार्क, नाही का? ज्यामुळे आणखी एक मतभेद त्यांच्यामध्ये निर्माण झालेला होता. ज्यामुळं बर्नबा जो आहे तो मार्कला घेऊन दुसऱ्या मार्गाने गेला. आणि मग पाऊल आणि सिला हे आता दुसरीकडे निघाले. आणि मग आपण अध्याय 16 मध्ये येतो. वचन 1 ते 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं ते त्या ठिकाणाहून निघून दर्बे, लुस्त्र या ठिकाणी आले. आणि तिथं आल्यानंतर तिथं तिमथ्याला ते भेटले. तिमथी आणि ते सगळे आता पुढे जात आहेत. वचन 9 आपल्याला सांगतं की ते गलतिया प्रांतामधून मुसिया ठिकाणी आले. आणि तिथून ते त्रोवास येथे आले. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की पौलाला दृष्टांतामध्ये त्याने पाहिलेलं आहे की मासिदोनियाचा एक मनुष्य जो आहे तो उभा आहे, त्याच्या दृष्टांतात त्याला दिसला. आणि तो काय म्हणत होता पौलाला की तू आमच्याकडे ये, आम्हाला तू सहाय्य कर. आणि मग हा जो दृष्टांत आहे अध्याय 16 मध्ये वचन 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौलाने हे समजलं की देवाचं सांगणं, देवाची इच्छा आहे की मी त्या मासिदुनियामध्ये जावं. आणि म्हणून पौल जो आहे त्याने सिला आणि तिमोथी यांना घेऊन तो त्रोवास पासून समथ्राकेस, तेथून नियापुलिस, आणि मग वचन 12 आपल्याला सांगतं की रोमी जी वसाहत असणारं जे होतं फिलिपे शहर, त्या शहरात ते सगळ्यात अगोदर गेले. कारण ते शहर जे आहे मासिदुनियातील सगळ्यात पहिलं शहर होतं. आणि मग तिथं आल्यानंतर आपल्याला माहित आहे तिथे कुठेही पौलाला जो आहे तो सभास्थान मिळालेलं नाही. कारण पौलाच्या परिपाठाप्रमाणे तो ज्याही शहरात सुरुवातीला पाऊल टाकायचा त्यावेळेस त्याची ही सवय होती की सगळ्यात अगोदर यहुद्यांना ख्रिस्ताची सुवार्ता जावी. कारण सगळ्यात अगोदर पहिलं आमंत्रण इस्रायली यहुद्यांसाठी होतं. आणि ज्यावेळेस तिथून धिक्कारलं जाईल तर मग आपण पुढे जाऊ. पण तिथं त्याला सभास्थान भेटलं नाही. म्हणून तो काय झालं की त्याने शोध केला आणि एका भागामध्ये नदीकाठी काही स्त्रिया जमलेल्या होत्या त्या ठिकाणी. मग हे सर्व पौल आणि त्याचे सहकर्मी गेले आणि तिथं त्याने सुवार्ता गाजवली. आणि तिथं लुदिया नावाची जी बहीण आहे तिचं जीवन बदललं देवाने. तिचं अंतकरण प्रफुल्लित केलं त्या सुवार्तेने. आणि तिचं जीवन बदलल्यानंतर तिने विनंती केली की पौला तुम्ही आमच्याकडे थांबा. आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर
पौलाचा जो दिनक्रम होता तो ज्यावेळेस गावातून जायचा तो सुवार्थ सांगायचा आणि तो अशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की तो रस्त्याने जात असताना एक तरुण मुलगी जी आहे ती वारंवार त्यांच्या मागून यायची जी अशुद्ध आत्म्याने पछाडलेली होती आणि ती नेहमी म्हणायची की देवाची लोक आहेत आणि हे जे आहेत हे देवाचं ख्रिस्ताचं त्या देवाचं जे सामर्थ्याची वचन आहेत त्याची घोषणा करणारे आहेत. आणि मग आपल्याला तिथं शिकायला भेटतं की त्या मुलीकडे पाऊल पाहतो त्याला तिच्यावर दया येतो आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिथं अद्भुत रीतीने त्या अशुद्ध आत्म्यापासून ती मुलगी सुटली जाते ख्रिस्ताच्या नावाने ती बरी होते. आणि तिथं एक घटना घडताना आपल्याला दिसत आहे तर या सर्व घडामोडींवर देवाचं सार्वभौम नियंत्रण आपल्याला पाहायला भेटतं. कशी सुवार्ता घडून येत आहे बघा. पौलाचा उद्देश चमत्कार करण्याचा बिलकुल नाहीये. पौलाचा उद्देश हेच आहे की ख्रिस्ताची सुवार्ता गाजविणं आणि ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत असताना आपोआप ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्या मुलीचं बरं होणं त्या अधिकाऱ्यांसाठी बरं नव्हतं. कारण त्या अधिकाऱ्यांची मिळकत गेलेली आहे. त्या धन्याची मिळकत गेलेली आहे. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांनी पावलाविरुद्ध त्याच्या सहकार्यांविरुद्ध तक्रार केलेली आहे त्या धन्याने. आणि आपण पाहतो की त्यांना वचन 22 सांगतं 16 अध्यायामध्ये की त्यांना फटके मारण्यात आले बंदी खाण्यामध्ये त्यांना खोड्यात अडकवण्यात आलेलं आहे. तर इथं पाऊल आणि सिला त्या तुरुंगात आहे आणि तिथं ते रात्रीची देवाची आराधना करताना प्रार्थना करताना आनंदाने देवाचं गौरव करताना दिसत आहेत. फटके खाल्लेले आहेत, खोड्यात आहेत, वेदना आहेत, पण देवाची उपकार स्थिती ते करत आहेत त्याही स्थितीमध्ये. आणि अचानक तिथे भूमिकंप आपल्याला आलेला दिसतो. साखळ्या गळून पडलेल्या दिसतात अद्भुत रीतीने. आणि तिथं मात्र तो नायक जो आहे नाही का तो घाबरलेला दिसतो कारण सर्व दरवाजे उघडे त्याला दिसले. त्याला वाटतं की लोक निघून गेले आणि आता दुसऱ्या दिवशी मला मरावं लागेल ना का म्हणून तो स्वतःला काहीतरी करून घेणार. त्यावेळेस पौल म्हणतो की आम्ही इथेच आहोत. आणि पहा पौलाने मग तो नायक जो आहे त्याला खऱ्या रीतीने देवाची ओळख होते. तो आपल्याला पाहायला भेटतो पौलाला आपल्या घरी घेऊन जातो. त्याचे त्यांच्या जखमा पुसतो. तिथं पौल त्याच्या कुटुंबाला सुवार्ता गाजवितो आणि अशा प्रकारे त्या शिपायाचं एक कुटुंब बदललं जातं आणि मग फिलिप येथे मंडळीची स्थापना होते. आणि मग तिथून पौल जो आहे त्याच्या सहकर्म्यांना घेऊन अध्याय 17 वचन 1 आपल्याला सांगतं प्रेषितांची कृत्य आम्फिपोली आणि मग अपोल्लोनिया या ठिकाणाहून ते जातात आणि तिथून जाऊन ते थेसलोनिका या शहरामध्ये येतात. आणि आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 17 वचन 2 सांगितल्याप्रमाणे की नेहमीप्रमाणे पौलाचा जो परिपाठ होता की सगळ्यात अगोदर यहुद्यांना सुवार्थ गाजविली जाणं त्याच प्रकारे तो थेसलोनिकामध्ये येतो. आणि मग तिथं तो 3 शब्दात म्हणजे 3च आठवडे तो असतो तिथं. आणि 3 आठवडे त्याने त्या सभास्थानामध्ये जाऊन त्या लोकांना काय गाजवलेलं आहे. अध्याय 17 वचन 3 काय सांगतं. त्याने जुन्या करारामधून ख्रिस्ताचं दुःख सहन आणि त्याचं पुन्हा मेलेल्यातून उठणं याचा उलगडा केलेला आहे. का बरं तो यहुद्यांना ख्रिस्ताचं दुःख सहन आणि त्याचं पुन्हा उठणं याचा उलगडा करतो. कारण यहुदी हेच लोक जे होते त्यांनी ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेला होता. आणि या यहुदी लोकांचा असा विचार होता की अरे ज्याला वधस्तंभी खिळलेला आहे तो कसा मसीहा असू शकतो. नाही. आणि ख्रिस्त म्हणतो की नाही ज्याला पौल म्हणतो की ज्याला तुम्ही वधस्तंभी खिळलेला तोच ख्रिस्त जो आहे तो पुन्हा उठलेला आहे. तो गौरवी ख्रिस्त त्याची सुवार्ता पौलाने त्यांना सांगितली. त्याचा परिणाम काय झाला. वचन 4 सांगतं अध्याय 17 वचन 4 सांगतं की काही यहुद्यांपैकी जे आहेत त्यांचं जीवन बदललं आणि त्यासोबतच तिथं मोठा हेलेनी म्हणजे परराष्ट्रीयांचा पण मोठा समुदाय आलेला होता. त्यांनी सुद्धा ही सुवार्ता ऐकली. त्यांचंही जीवन बदललेलं आहे. पण याचा परिणाम काय घडलेला आहे. वचन 5 आपल्याला सांगतं पण सगळेच यहुदी जे आहेत त्यांनी विश्वास ठेवला नाही. काहींनी विश्वास ठेवला पण अनेक जे आहेत त्यांनी विश्वास ठेवलेला नाही. आणि त्यांनी काय केलं ते हेव्याने अ, अ, पेटलेले आहेत. आणि त्यांनी काय केलं लोकांचा जमाव केला आणि जमाव करून त्या नगरामध्ये त्यांनी भीती पसरवली. आणि यासोन नावाचा जो यहुदी व्यक्ती होता ज्याचं जीवन बदललं नाही का त्याच्या घरावर त्यांनी हल्ला करून त्यांना आपल्याला पाहायला भेटतं पौल आणि सिला आणि तिमोथी या लोकांना बाहेर आणण्याचा काढण्याचा विशेष करून त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर
त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण तिथून त्या बंधुवर्गांनी काय केलं, पॉल, सिला, तिमोथी त्यांना बाहेर, नगराच्या बाहेर नेऊन सोडलेला आहे. वचन 6 आपल्याला सांगतं की जरी त्यांनी त्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते सापडले नाही. त्यांनी यासोनाला आणि कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेलं आणि आरडाओरडा केलेला आहे. त्या लोकांनी, त्या यहुद्यांनी काय आरडाओरडा केला, ज्यांनी जगाची उलटापालट केली म्हणे ते आता इथे सुद्धा आलेले आहेत. आणि वचन 7 आपल्याला सांगतं त्यांना यासोनाने घरात घेतलेला आहे आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमाविरुद्ध वागत आहेत. आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की थेसलोनिका या शहरामध्ये मंडळीची स्थापना झालेली आहे. यहुदी लोक छळातून जात आहेत, परराष्ट्रीय छळातून जात आहेत, तिथे जे विश्वासणारे आहेत. आणि पहा, यहुदी लोकांचा आणि परराष्ट्रीय लोकांचा छळ करणारे यहुदीच लोक होते आणि इतर परराष्ट्रीयांना सुद्धा ते त्यांच्या विरुद्ध चिथवत आहेत. कशा प्रकारे कैसराच्या विरुद्ध वागत आहेत अशा प्रकारे बोलून. आणि म्हणूनच तिथं मंडळीची स्थापना अशा प्रकारे झालेली दिसते. आता कोणी आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस ही मंडळीची स्थापना झाली त्यानंतर आपण पाहतो की पौल पुढे पुढे जात आहे, पण पौलाने तिमोथ्याला पुन्हा माघारी पाठवलेला आहे या मंडळीच्या काळजीपोटी. आणि तिमोथी आला, तिमोथी राहिला काही काळ आणि तिमोथ्याने त्या मंडळीला स्थिर केलं. आणि पुन्हा तिमोथी जो आहे आपल्याला पाहायला भेटतं करिंथामध्ये पौलाकडे गेलेला आहे आणि त्याने मंडळीबद्दल त्याची ख्याली खुशाली आणि त्यासोबतच मंडळीमध्ये काय समस्या चालू होत्या त्या त्याने पौलाला कळाल्या. आणि लगेचच अगदी जवळच्या काळातच हे जे पत्र आहे ते पौल थेसलोनिका येथील मंडळीला लिहून पाठवत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं या पत्राचा मग पत्रकर्ता कोण आहे तर पौल आहे. वचन 1 आपल्याला अगदी स्पष्ट सांगतं थेसलोनिका येथील मंडळीला पौल व सिल्वान व तिमोथी यांच्याकडून. आणि अध्याय 2 वचन 18 अगदी स्पष्ट सांगतं की जिथं पौल काय सांगत आहे की मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले म्हणे तुमच्याकडे येण्याचं. तर जो लिहिणारा आहे तो स्वतः पौल स्वतः बोलत आहे. आता हे जे पत्र आहे त्याने कुठून लिहिलेलं आहे तर आपल्याला पाहायला भेटतं की पौल थेसलोनिका शहरातून त्यांच्या हातातून निसटून बिरोया येथे गेला. तेथे पौलाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ती मंडळी चांगली होती म्हटलेला आहे. तिथे लोक सत्यशोधक होते. पौल जे बोलत होते त्यांनी मंडळी वचनात त्यांनी रोज शोध घेतलेला आहे आणि ते अगदी वचनात वाढलेली मंडळी होती. पण थेसलोनिका येथे जो गोंधळ घातलेले जे यहुदी लोक होते ते तिथंच थांबलेले नाहीत, तर ते पाठलाग करत अगदी बिरोयापर्यंत आलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी तिथं जाऊन सुद्धा लोकांना खवळून दिलं. आणि त्यामुळे पौल बिरोया येथून अथेन्स येथे गेले आणि नंतर तेथे पुन्हा आपल्याला पाहायला भेटतो लूक जो आहे तिला आणि तिमोथी हे पौलाला तिथं मिळालेले आपल्याला दिसतात. आणि तिथून ते करिंथ येथे गेले. पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पौलाला थेसलोनिका येथील विश्वासाबद्दल काळजी वाटत होती. म्हणून पौलाने तिमोथ्याला थेसलोनिकाला परत पाठवलं. आणि मग आपण पाहतो की तिमोथी परत आला थेसलोनिका येथे, सॉरी थेसलोनिका येथे तो गेला. ती मंडळी प्रभूमध्ये चांगली स्थिर आणि खंबीर उभे आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यात प्रगती होत आहे आणि प्रभूमध्ये त्यांचं कसं चाललेलं आहे ही सर्व माहिती घेऊन तो पौलाकडे आला. आणि मग त्या करिंथ येथे येऊन तिमोथ्याने सर्व वर्तमान पौलाला सांगितलेलं आहे. तर मग खास करून मग 49 ते 51 इसवी सन मध्ये या काळामध्ये कुठंतरी पौलाने करिंथ मधून हे पत्र जे आहे ते थेसलोनिका येथील मंडळीसाठी लिहिलेलं असावं. तर का बरं हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं, त्याच्या मागची काय म्हणू शकतो आपण समस्या काय आहे ते आपण जाणून घेऊया. पौलाचा या पत्र लिहिण्यामागचा उद्देश काय होता. तर पहिले आणि दुसरे थेसलोनिका करास पत्र जे आहे त्यामध्ये आपल्याला अनेक विषयांना पौल हाताळताना दिसतो. आणि जे विषय जे आहेत ते इतर पत्रांमध्ये पण पाहायला भेटतात. पण आपण नेहमी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पौलाची जी पत्र लिहिण्यामागचा जो उद्देश होता खास करून मंडळीचं पालन पोषण व्हावं, मंडळीतील जो वादविवाद किंवा मतभेद आहेत ते दूर व्हावेत. आणि किंवा काही एखाद्या विशिष्ट व्यक्तींना उद्देशून काही पत्र
त्याने लिहिलेली होती. पण थेसलोनिका कराराबद्दल विचार करत असताना पौल जो आहे थेसलोनिका करारामध्ये जे विश्वासणारे आहेत त्यांच्यावर खूप प्रेम करत होता. कारण त्याने त्याच्या दुसऱ्या मिशनरी प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत त्याने वेळ घालवलेला होता. त्याला जास्त वेळ घालवता आला नाही. अगदी 3च आठवडे त्यांच्यासोबत तो होता. पण ही 3 आठवड्यामध्ये पुष्कळ गोष्टी तो त्याने त्यांना शिकवलेल्या होत्या. पण पौल थेसलोनिकाहून निघून गेल्यानंतर त्याचा शिष्य तिमोथी जो आहे तो पौलाला थेसलोनिका करामधील विश्वासणारे जे आहे त्यांच्यामध्ये काही ज्या समस्या, गंभीर समस्या ज्या उद्भवलेल्या होत्या त्याबद्दल त्याने पौलाला सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक परिस्थितीमध्ये थेसलोनिका मध्ये ज्या अनेक समस्या होत्या त्याचं त्याचं आपल्याला काय म्हणतो त्याचं निवारण पाऊल जो आहे या पत्रामध्ये करताना दिसतं. विशेष करून कमीत कमी 3 मुख्य अडचणी तरी आपल्याला किंवा समस्या तरी आपल्याला या पत्रांमधून जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला पाहायला भेटतील, ज्यामुळे पॉल हे पत्र मंडळीला लिहित आहे. पहिलं म्हणजे ज्या छळातून मंडळी चाललेली होती त्या छळातून जात असताना मंडळीला स्थैर्य लाभावं किंवा मंडळी दृढ विश्वासामध्ये खंबीर अधिक मुळावलेली असावी यासाठी. दुसरं कारण म्हणजे त्या मंडळीमध्ये खोटे संदेश त्यांनी शिरकाव केलेला होता आणि ते पौलावर आरोप करत होते. मंडळीमध्ये मतभेद निर्माण होत होते. त्याबद्दल पौल जो आहे तो बोलत आहे. तिसरी समस्या म्हणजे या खोट्या शिक्षकांनी किंवा खोट्या संदेश त्यांनी दिलेलं खोटं शिक्षण, ज्यामध्ये मग व्यावहारिक ख्रिस्ती जीवनाबद्दल सुद्धा बरेच मुद्दे होते जे वेगळ्या पद्धतीने लोक शिकवत होते. मग ह्या सर्व मुद्द्यांना पौल या ठिकाणी हाताळताना आपल्याला दिसतं. सगळ्यात पहिलं छळ. तर आपल्याला माहित आहे जे आपण अगोदरच पाहिलं की ज्यावेळेस पौल सिला तिमोथी ते लोक थेसलोनिकामध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी सुवार्ता गाजवली. 3च आठवडे त्या ठिकाणी होते. काही लोकांचं जीवन बदललं परंतु काही यहूद्यांचं जीवन बदललेलं नाही. त्यांनी हेव्यांनी कट कारस्थान केलं. त्यांनी इतरांना फितवलं आणि यांच्या विरुद्ध काय केलं, यांच्यावर आक्रमण केलं. या विश्वासणाऱ्यांमध्ये त्यांनी भीती निर्माण केलेली आहे. आणि हा छळ जो होता जो त्यांना सहन करावा लागलेला आहे तो तिथं संपलेला नाही. तो छळ चालूच होता त्या मंडळीमध्ये, कारण ती मंडळी एकत्रित येणं थांबवत नव्हती, थांबवलेलं नाही, नाही का. आणि म्हणूनच अ, अ, तो छळ इतका भयंकर होता की त्यामध्ये अनेक लोक गंभीररित्या जखमी होत होते. जीव घेणा तो छळ होता आणि भयंकर वेदनेला त्यांना तोंड द्यावं लागत होतं. कारण अध्याय 17 वचन 5 आपल्याला त्याबद्दल थोडी आयडिया देईल बघा. जिथे यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही काही आणि त्यांनी हेव्यांनी पेटले त्यांनी आणि बाजारातून काही जे गुंड आहेत विकत घेऊन आले ते त्यांनी घोळका जमवला, भीती निर्माण केली. यासोन जो होता ज्याच्या घरामध्ये मंडळी एकत्रित येत होती त्या घराण्यावर त्या कुटुंबावर त्यांनी हल्ला केला आणि त्या लोकांना बाहेर काढलं, नाही का. आणि विशेष करून त्यांना त्यांच्यामध्ये भीती निर्माण केलेली आहे. खरं तर आपण पाहतो की थेसलोनिकामधील अविश्वासी यहुदी जे होते ते इतके आक्रमक होते की त्यांनी पौल आणि सिला यांना फक्त त्या शहरामध्येच किंवा तिथूनच हाकलून दिलं. तिथंच ते थांबलेले नाहीत तर त्यांचा पाठलाग सुद्धा केलेला आहे. अगदी बिरुयापर्यंत तिथं पोहोचलेले जे आपण अगोदरही पाहिलेलं आहे. अगदी त्यांनी तिथेही पुढे जाऊन त्यांना त्रास दिलेला आहे, ज्याच्याबद्दल लूक अध्याय 17 वचन 13 मध्ये म्हणतो की पहा तरी पण पावल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे. हे थेसलोनिकामधील यहूद्यांना समजलं तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून दिलं. त्यांनी त्यांना चिथवलं. तिथं सुद्धा पौलाला छळाला तोंड द्यावं लागलेलं आहे. पण हे अगदी कट्टर यहुदी होते, नाही का, विरोधक होते सुवार्तेचे. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्यांनी विश्वासणाऱ्यांचा शहरातून पाठलाग केलेला आहे. गैर यहुद्यांना सुद्धा ख्रिस्ती विश्वासाच्या विरुद्ध त्यांनी उठवलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं अशा स्थितीमधून ही मंडळी चाललेली होती. पाऊल पाहत आहे या त्रास तो सुरूच होता त्या मंडळीमध्ये. आणि म्हणून याही स्थितीमध्ये मंडळीने स्थिर राहावं म्हणून पौल हे पत्र लिहित आहे. अध्याय
अध्याय 2, पहिले थेसलोनिकरास पत्र अध्याय 2 वचन 14 ते 16 पहा. बंधूंनो, यहूद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठाया आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात म्हणे. म्हणजे त्यांनी यहूद्यांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीही आपल्या देश बांधवांच्या हातून सोसली. त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेश त्यांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हाला बाहेर घालवले. देवाला जे प्रिय ते करत नाहीत व ते सर्व माणसांचे विरोधी झाले आहेत. परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर बोलतो. ते बोलण्याची ते मनाई करतात, हे ह्यासाठी की त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे. त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे. पाऊल अगदी स्पष्ट करत आहे. त्या मंडळीतील समस्या इथून पाहायला भेटत आहे. तो छळ थांबलेला नव्हता. अजूनही ती मंडळी छळालाच सामोरी जात होते आणि म्हणूनच पौलाने थेसलोनिकामध्ये प्रथम उपदेश केला तेव्हापासून त्याने त्यांना पत्र लिहीपर्यंत थेसलोनिकामध्ये ख्रिस्तासाठी जगणं ही छळाची प्रमुख बाब होती. आणि म्हणून पौल जो आहे त्या शहरातील विश्वासणाऱ्यांना त्याने पत्र लिहिली तेव्हा तो या छळाबद्दल त्यांना बोलत आहे. आणि विशेष करून तो म्हणत आहे की तुम्ही स्थिर राहा, अढळ राहा, नाही का. कारण त्यांनी आपल्या प्रभूलाही सोडलेलं नाही, त्यांनी प्रेषितांनाही सोडलेलं नाही, तर ते त्यांना तुम्हालाही सोडणार नाही, नाही का. आणि म्हणून त्यांच्यावर त्याचा परिणाम येणार आहे, मला अगदी स्पष्ट करत आहे. तर त्याबद्दल स्थिर राहण्यासाठी तो बोलत आहे, विश्वासात अढळ राहण्यासाठी बोलत आहे. त्यानंतर पुढची आपल्याला पाहायला भेटतं की समस्या काय होते. एक तर छळ तर चालूच होता आतून बाहेरून, पण त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं मंडळीमध्ये खोटे जे संदेष्टे आहेत त्यांनी सुद्धा शिरकाव केलेला होता. आणि हे अगदी आपल्याला आश्चर्यचकित करणार नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे मंडळीच्या इतिहासामध्ये प्रत्येक काळामध्ये खोटं शिक्षण मंडळांमध्ये पसरत चाललेलं आहे. आजही पुष्कळ आणि पुष्कळ रीतीने सैतान फार धूर्तपणे त्याच्या हस्तकांचा उपयोग करत आहे ख्रिस्ताच्या सुवार्तेला विपरीत करण्यासाठी. वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताला कशा प्रकारे काय म्हणू शकतो आपण, असमर्थ करावं तो प्रयत्न करतो, नाही का. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर पहिल्या शतकातच तिथं मंडळी जी आहे अजून सुरुवातही झाली नव्हती, जिथं आपल्याला पाहायला भेटतं फक्त ते प्रेषित आहेत, जिथं ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. जे वर्तमान खुद्द त्या रोमी शिपायांनी तिथं पाहिलं, कारण भूमिकंप झाला, ती कबर जी आहे ती धुवून लोटलेली आपल्याला दिसली. ह्या सगळ्या गोष्टी असताना ते ज्यावेळेस त्या त्या शास्त्री पुरुषी किंवा ते जे अधिकाऱ्यांकडे ते रोमी लोकांनी येऊन वर्तमान सांगितलं, त्यावेळेस तिथंच त्या लोकांनी सांगितलं की पहा, तुम्ही खोटं बोला काय, की पहा त्या शिष्यांनी त्याचं शरीर चोरून नेलेलं आहे. तर सुरुवातीपासून सुवार्तेमध्ये खोट आणणं हे सैतानाचं कामच आहे. तो नेहमी मंडळीवर आक्रमण करतो आणि विशेष करून ख्रिस्ताच्या सुवार्तेवर तो आक्रमण करत आहे. तेच थेसलोनिकामध्ये चालू होतं. मंडळीच्या इतिहासामध्ये या गोष्टी चालू होत्या. पण आपल्याला पाहायला भेटतं की सगळ्या गोष्टी असताना आपल्याला माहित आहे छळ चालू आहे. आणि ज्यावेळेस छळ चालू आहे तर मंडळी जे आहे नकळत आणि अगदी स्पष्ट रीतीने तिचं लक्ष ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याकडे येतं, की नाही ख्रिस्त लवकर येणार आहे, आम्ही या दुःखातून सुटणार आहोत, या वेदनेतून आम्ही सुटणार आहोत, या छळातून आम्ही सुटणार आहोत. आणि पहा इतका छळ चालू आहे, वेदना चालू आहेत, अरे लोक रक्तसाक्षी होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे त्रासातून मंडळी जात आहे, याचा अर्थ ख्रिस्ताचं येणं लवकर होणार आहे. आणि हाच मुद्दा खोटे शिक्षकांसाठी फारच फारच नाही का एक मार्ग होता की ज्यामुळं ते या मंडळीमध्ये शिरकाव करू शकले. आणि तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळेस दुःख येतं, ज्यावेळेस वेदना येतात, छळ येतात, तर आपण नक्कीच ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे पाहतो. ही महान आशा आपल्यासाठी आहे, नाही का. पण खोटे शिक्षक याचा उपयोग कसं करत होते, याचा उपयोग जो आहे ज्यावेळी ती जी मंडळी आहे ती पूर्णपणे ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे त्यामध्ये इतकं ते व्यस्त होऊन जातात की त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे आणि जी आध्यात्मिक वाढ त्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होतं. आणि खोटे संदेश तशाच प्रकारे करत होते. जेव्हा आपल्याला पाहायला भेटतं जीवनामध्ये निराशा आणि दुःखाशिवाय फारसं काही दिसत नाही, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त येईल
तो आम्हाला वाचेल त्याकडे आपलं लक्ष लागतं. पण त्याहीपेक्षा आपण पाहतो की ज्यावेळेस याच लक्ष आपण लावतो, इतकं लक्ष लावतो, त्यामध्ये इतकं व्यस्त होऊन जातो की न कळत हे खोटे शिक्षक जे आहेत त्यांना सुद्धा बळी पडलं जातं, नाही का? आणि तसंच तुम्हाला माहित आहे की मतामध्ये ख्रिस्ताने सांगितलं की खोटे शिक्षक येतील आणि प्रभू ख्रिस्त यावेळी येणार आहे, नाही का? अशी खोटी साक्ष देतील, खोटी घोषणा ते करतील. ह्या गोष्टी अगदी नाही का सुरुवातीपासून चालू आहेत, आहे का? प्रत्येक काळामध्ये असे तुम्हाला पाहायला भेटतील की या दिवशी ख्रिस्त येणार आहे. आणि मग लोकांनी काय केलं, त्यांचं कामाला जाणं सोडून दिलं, सगळं सोडून दिलं आणि फक्त तेच करत बसले. तसंच इथं पण सुरू होतं, नाही का? आणि खोट्या संदेश त्यांना बळी पडलेले होते. आणि म्हणून ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे त्याचं मोल काय आहे आणि त्या त्याचं महत्व काय आहे, पॉल मग पुढे स्पष्ट करताना दिसत आहे. खोट्या शिक्षकांनी किती त्रास दिलेला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्यामुळे जो निर्माण झालेला संघर्ष आहे मंडळीमध्ये तो, आणि दुसरी गोष्ट खोट्या शिक्षकांचं शिकवण काय होती. या दोन गोष्टी आपण थोडक्यात पाहूया. आता सगळ्यात पहिलं संघर्ष, नाही का? तर पहा, पहिले आणि दुसरे थेसलोनिकरास पत्र जे आहे त्यामध्ये आपल्याला थोडक्यात तो पौल ज्या प्रकारे बोलत आहे त्यातून तो संघर्ष आपल्याला पाहायला भेटेल. इथं खोट्या शिक्षकांनी पौलाच्या शिकवणीला जोरदार विरोध केलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ, जेव्हा त्याला थिस्सलुनीकेकरांच्या मंडळीच्या स्थितीबद्दल, नाही का, तिमोथ्याने अहवाल दिला किंवा त्याच्याबद्दलची माहिती सांगितली, तेव्हा पौलाला हे सुद्धा कळालं की खोटे संदेश ते विश्वासणाऱ्यांच्या सहवासात आले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, पौलाच्या शिकवणींच्या विरुद्ध ते शिकवायला लागलेले आहेत. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या समस्येला पौल जो आहे तो प्रतिसाद देत आहे. आणि सगळ्यात अगोदर पौलाच्या शिकवणीला हात लावण्या अगोदर त्यांनी सगळ्यात अगोदर पौलाच्या काय म्हणू शकतो आपण, चारित्र्यावर हात उचललेला आहे. सगळ्यात अगोदर पौलाच्या चारित्र्यावर हात उचललेला आहे. जर तुम्ही बारकाईने मला असं वाटतं थेसलोनिकरास पहिलं पत्र जर अध्याय जर 2 जर वाचलं तर वचन 1 पहा. थेसलोनिकरास पहिलं पत्र अध्याय 2 वचन 1. बंधुजन हो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हा स्वतःलाही माहीत आहे. आता पॉल अगदी सुरुवात करत आहे की आम्ही तुमच्यापर्यंत कसं पोहोचलेलो आहे. वचन 2 मध्ये तो म्हणत आहे की पूर्वी फिलिप्पीत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, हे तुम्हाला माहिती आहे म्हणतो, तुम्ही साक्षीदार आहात. मोठ्या कष्टात म्हणे देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचं धैर्य आम्हाला देवाकडून मिळालं म्हणे. अरे तुम्हीच विचार करा, थेसलोनिका येथील मंडळी, विश्वासणाऱ्या लोकांना, की जे फटके आम्ही फिलिप्पीत खाल्लेले होते ते वन अजून सुटलेले पण नाहीत. त्या वेदना अजूनही आम्हाला होत्या. तरी सुद्धा आम्ही असा विचार केला नाही की अरे आता बस, इतक्या आम्ही वेदना आम्ही सहन करत आहोत, आता आम्हाला पुढे जायचं नाही. तर आम्ही ते दुःख, कष्ट, त्या दुःखातून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय आणि त्या कष्टाने आम्ही तुम्हाला ती सुवार्थ गाजवलेली आहे. काय होत आहे, खोटे जे शिक्षक होते ते म्हणत होते की अरे पॉल काय तो 3 आठवडे तुमच्यामध्ये होता, अरे छळ सुरू झाला तर पॉल पळून गेलेला आहे. अरे तो पॉल काय आहे, त्याचं शिकवण काय आहे, तो तुम्हाला पहा अधिकारवाणीने शिकवत आहे. कारण तुम्ही जर बारकाईने पाहिलं ना तर इथं तुम्हाला त्याच्याबद्दल काही जे आरोप होते पॉलावर लावण्यात आलेले ते अगदी स्पष्ट होतील. तो पॉल जो आहे ना तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलेला आहे. पण पॉल काय म्हणतो, अरे तसं असतं तर म्हणे आम्ही इतक्या दुःखातून कष्टातून तिथे आलोच नसतो. दुसरी गोष्ट, पौलाचा संदेश भ्रांत करणारा आहे. ते म्हणायचे वचन 3 मध्ये पॉल म्हणतो की आमचा बोध भ्रांतीचा नव्हता म्हणे, हा, अमंगलपणापासून आलेला नव्हता. तिसरी गोष्ट, ते म्हणायचे की अरे पॉल जो आहे तो माणसांना खुश करणार बोलवत आहे, तुम्हाला खुश करणार तो शिकवण देत आहे. तर त्याबद्दल पॉल वचन 4 मध्ये म्हणतो की आम्ही माणसाला खुश करणार कधीच नव्हतो. ते म्हणायचे की पॉल कपट वेशाने वागत आहे, लोभाने, त्याचा उद्देश वेगळा आहे तुमच्याकडे येण्याचा आणि तुम्हाला शिकवण्याचा. वचन 5 मध्ये, पहिले थेसलोनिकरास पत्र अध्याय 2 वचन 5 मध्ये तो म्हणतो की नाही, आम्ही कपटाने कधी आलेलो नाही, देव साक्षीदार आहे म्हणतो. एवढंच नाही तर ते इथपर्यंत बोलायला लागले की अरे पाऊल जो आहे ना म्हणे, अरे तो फार घमंडी माणूस आहे, अरे तो फार द्वेषाने वागतो आणि तो फार नाही का बॉसगिरी करतो तुमच्यावर, नाही का. पण पाऊल काय म्हणत आहे,
पहिले थेसलोनिकरास पत्र अध्याय 2 वचन 7 मध्ये तो म्हणतो की आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाई सारखे आम्ही तुमच्या मध्ये सौम्य वृत्तीचे होतो म्हणे. वचन 8 मध्ये तो म्हणतो आम्हाला तुमच्याविषयी कळ कळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेची दानच देण्यास नव्हे तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास. अरे पॉल जीव घेऊन पळत आहे म्हणे, तो म्हणतो नाही आम्ही जीवही द्यायला तयार होतो म्हणे, नाही का. तर थोडक्यात आपण इथून पाहू शकतो पौलाच्या चारित्र्यापासून त्यांनी सुरुवात केली आणि पौलाच्या शिकवणीवर त्यांनी घात केलेला आहे. आणि म्हणून पौल अगदी अगदी नाही का काय म्हणू शकतो अगदी व्यवस्थित रीतीनं या सर्व समस्येला योग्य तो प्रतिसाद देत आहे आणि योग्य ते उत्तर देत आहे. आणि म्हणूनच पौल म्हणत आहे की या गोष्टी तुम्ही तपासून पहा. आणि म्हणूनच तो काय म्हणत आहे पहिले थेसलोनिकरास पत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तो म्हणत आहे की एक प्रतिसाद होता पौलाचा त्या अनेक प्रतिसादांपैकी या लोकांना. तो म्हणता की थेसलोनिकरांनी काय करायला पाहिजे, ऐकलेली जी भविष्यवाणी आहे तिची तपासणी करणं गरजेचं आहे. हे जे शिकवत आहेत ते योग्य आहे की अयोग्य आहे, नाही का. आणि म्हणूनच तो काय म्हणत आहे अध्याय 5 वचन 20 आणि 21 मध्ये, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा म्हणे. पहिले थेसलोनिकरास पत्र अध्याय 5 वचन 21 मध्ये तो म्हणतो सर्व गोष्टींची पारख करा. तो आठवण करून देत आहे कोण काय शिकवत आहे, नाही का, त्यांचा उद्देश काय आहे तो समजून घ्या. पौलाने थेसलोनिकरांना प्रत्येक गोष्टीची पारख करायला सांगितलं आणि जे चांगलं आहे जे उत्तम आहे त्याला धरून राहा म्हटलेलं आहे. कारण त्यांना मिळालेल्या प्रत्येक सूचनांच्या त्या मजकुराचं मूल्यांकन, नाही का, किंवा त्याचं काय म्हणू शकतो आपण त्याची तपासणी करणं गरजेचं होतं. पौल काय म्हणत आहे माहिती आहे तुम्हाला, की जी तुम्हाला घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये तपासून पहा पौलाचा उद्देश काय होता. त्याच्यामध्ये तपासून पहा काय खरंच जो संदेश पौलाने गाजवलेला आहे तो देवाकडून होता की नाही. त्याच्यामध्ये तुम्ही तपासून पहा की पौलाचा कोणता स्वार्थ दडलेला आहे आणि पौलाने कुठं बॉसगिरी केलेली आहे. चांगले तेच धरून राहा म्हणून पौलाच्या शिकवणीतून जे सत्य गाजवण्यात आलेलं आहे त्याच्याशी विसंगत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करावं. पारख करा म्हणजे काय, जी शिकवण्यात आलेली आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही काय करा, मूल्यमापन करा योग्य रीतीने की जो हा शिकवण घेऊन येत आहे खरंच या सुशिक्षणाला धरून आहे का, जर खरंच ते देवाच्या वचनाशी नाही का वचनाला विरोध करत नाही ना. कारण आज आपल्याला माहित आहे की आपल्याला मनोरंजनात्मक गोष्टी फार आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, नाही का. आणि म्हणून जिथं हसी मजाक, जिथं मनोरंजनात्मक गोष्टी जास्त आहेत तिथं लोकांना जायला फार आवडतं. पण जिथं वचनाची घोषणा केली जाते तिथं फारच कमी प्रमाणात, नाही का, आपल्याला या गोष्टी पाहायला भेटतील, नाही का. आणि म्हणूनच आपण जो आहे देवाची लेकरं या नात्याने बिरोया येथील मंडळी सारखे आपण देखील असावं. वचनाची योग्य अ, 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 वचनामध्ये योग्य तो शोध करणं, वचनाचा नेहमी अभ्यास करणं देवाच्या, त्यावर मनन करणं, समोर काय शिकवलं जात आहे ते वचनाद्वारे नेहमी तपासणं. आणि पॉल तेच इथं बोलत आहे थेसलोनिका करा लोकांना. तो म्हणतो की प्रत्येक गोष्टीची तुम्ही पारख करा, चांगलं ते धरून ठेवा, जे सत्य आहे त्याला तुम्ही बळकटतेने धरून ठेवा. पण खोटे संदेश त्यांनी सहज हार मानली नाही का, त्याऐवजी त्यांनी काय केलं, त्यांचे जे खोटे सिद्धांत आहेत हा त्यांनी काय केले, पौलाचे सुवार्तेत मिक्स केले, असे मिसळले आणि मग त्यांनी गाजवलेले आहे. आणि त्यांचं ते प्रचार करणं त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की पौल जो आहे दुसऱ्या थेसलोनिकरास पत्रामध्ये लिहित असताना सुद्धा अगदी त्या वेळेपर्यंत सुद्धा हे खोटे शिक्षक तिथं कार्य करताना दिसतात. आणि म्हणूनच पौल जो आहे अगदी स्पष्ट रीतीने म्हणत आहे की जे सत्य तुम्हाला गाजवले जात आहेत त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि विशेष करून इथपर्यंत हे जे लोक जे होते
खोटे संदेश ते इथपर्यंत त्यांची मजल गेली होती की ते पौलाच्या नावाने खोटे पत्र सुद्धा पाठवायला लागले होते त्या मंडळीला. खोटे पत्र सुद्धा पाठवायला लागले होते. त्याच्याबद्दल पॉल दुसरे थिस्सलुनीकेकरास पत्रामध्ये बोलतो बघा. म्हणूनच पॉल काय म्हणत आहे, वचन वचन 1 आणि 2 मध्ये पहा. बंधुजनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्या जवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका. ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने व जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. पाहिलं पाऊल काय म्हणत आहे, तो घाबरू नका. कारण ते असं पाठवून मंडळीमध्ये गोंधळ निर्माण करत होते. जर मंडळी समक्ष आमचं ऐकत नाही ना, अरे पौलाच्या नावाने आता पत्र व्यवहार करू आपण आणि पत्र पाठवू मंडळीला. आणि मंडळीला अगदी वाटेल का अरे पौलाने लिहून पाठवलेलं आहे. पौल म्हणतो नाही, तुम्ही डचकून जाऊ नका, तुमचं जे चित्तस्थैर्य आहे ते सोडू नका म्हणे. ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे, अरे असं सांगणाऱ्या आत्म्याने, आहे का, घाबरू नका म्हणे. आणखी एक बरोबर आपण पाहतो दुसरी थिस्सलुनीकेकरास पत्र अध्याय 3 वचन 17 मध्ये म्हणतो की तो आता सांगत आहे हे जे पत्र आहे मी पौलाने स्वहस्त लिहिलेला सलाम म्हणे. तो मुद्दा म्हणत आहे प्रत्येक पत्रात खून ही आहे, मी अशा रीतीने लिहित असतो. नाही का, तो ती खून देत आहे बघा. हे खरं पत्र आहे, हे वाचा तुम्ही, हे वाचा, यावर मनन करा. त्याबद्दल पॉल बोलतो नाही का. पौलाने त्याच्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या दुसरे थिस्सलुनीकेकरास पत्रांमध्ये ते स्वतःचे शब्द त्याने मुद्दाम हे जोडलेले आहेत. कारण त्याच्या पत्रांना खोट्या पत्रांपेक्षा वेगळं करणार काय होतं ते म्हणजे पौलाची स्वाक्षरी. पौलाने स्वतः सही करून पाठवलेले पत्र आहेत. तो ते माझे हस्तलिखित, हे माझं अक्षर आहे, हे मी स्वतः माझ्या हाताने लिहून तुम्हाला पाठवत आहे. त्याने हे केलं जेणेकरून थिस्सलुनीकेकरांची खात्री पटावी की एक खरं पत्र आहे. बरं, आता हे जे खोटे शिक्षक होते ते काय शिकवत होते, त्यांची शिकवण काय होती त्याकडे आपण लक्ष देऊ. पहिलं आपण पाहिलेलं आहे विशेष करून मंडळीमध्ये शिरलेले खोटे शिक्षक, छळ आपण पाहिलं, त्यानंतर खोटे शिक्षकांचा शिरकाव आणि त्यामुळे मंडळीमध्ये झाल्या होणारा संघर्ष. आणि आता म्हणजे त्यांची शिकवण काय होती ज्यामुळे हा संघर्ष उद्भवत होता त्याकडे आपण पाहू. ते काय शिकवत होते याबद्दल आपल्याला ठामपणे काही गोष्टी बोलता येत नाही, पण पाऊल ज्या ज्या गोष्टी मांडत आहे त्यातून अगदी स्पष्ट होतात की त्यांचं शिकवण काय होतं. एकतर मंडळीमध्ये छळ चालू होता. जर तुम्ही या पत्राचं निरीक्षण केलं चांगलं तर तुम्हाला इथं आपल्याला अंदाज आपण लावू शकतो की खोट्या संदेशांच्या शिक्षणाचा पाया काय होता, नेमकं काय ते करत होते. ते विविध मुद्द्यांवर गैरसमज निर्माण करत होते. सर्वात महत्वाचा मुद्दा जो होता त्यांचा आणि जवळजवळ जे शिकवलं जातं ते म्हणजे काय की अरे ख्रिस्ताचं येणं जवळ आलं. जवळच नाही तर ते येऊन ठेपलेलं आहे, लगेच लवकर लगेच परत तो येत आहे, आत्ताच, ही वेळ, या क्षणी तो इथे येणार आहे, अरे आत्ताच येणार आहे, तयार व्हा. खर तर किती अविश्वसनीय वाटलं तरी काही खोट्या संदेशांनी तर ख्रिस्त आधीच परतलेला आहे असं सुद्धा घोषित केलं होतं. ख्रिस्त येऊन गेलेला आजही म्हणतात काही लोक, ख्रिस्त येऊन ख्रिस्त आला त्याचं दुसरं आगमन झालेलं. तेच इथं सुद्धा सुरू होतं. काही लोक अरे तो आत्ता येत आहे, ह्यावेळी येणार आहे, त्यावेळी येणार आहे. आणि एवढंच नाही तर काही लोक म्हटले की नाही तो तर आधीच आला, त्याचं दुसरं आगमन पण झालंय अगोदर. पॉल काय म्हणतो दुसरी थिस्सलुनीकेकरास पत्र अध्याय 2 वचन 1 ते 3 मध्ये, बंधुजनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्या जवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका. ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन
तो पाप पुरुष प्रगट होईल म्हटलेला आहे. स्पष्टपणे पॉल जो आहे खोट्या संदेश त्यांनी काय शिकवलं होतं त्याचा अगदी विरोध करताना दिसत आहे. थिस्सलुनीका येथील जी मंडळी होती ती गोंधळात पडायला लागली होती यामुळे. तिला वाटत होतं की अरे ख्रिस्ताचं येणं जे आहे परत येणं या मंडळीने आम्ही चुकवलेलं आहे, आता आम्ही त्यामध्ये नाहीये, नाही का. आणि खोटे जे संदेश ते होते आपल्याला पाहायला भेटतं थिस्सलुनीका कराच्या त्या अशा एका पंथातून होते जिथं अशी कल्पना घेतली जाते ज्याला आपण काय म्हणू शकतो, जिथं कॅबिरसची पूजा तिथे ते करतात आणि तिथे आपल्याला पाहायला भेटतं की खून झालेला एक स्थानिक नायक होता जो वेळोवेळी जगात परत येत असे असं त्यांचं म्हणणं होतं, नाही का. आणि तशाच प्रकारचं शिकवण हे लोक जे आहेत थिस्सलुनीका करण्यात देत होते, खोटे शिक्षण. त्यारे ख्रिस्त आधीच परतलेला आहे, तो पुन्हा आलेला आहे अशाच प्रकारचा दृष्टिकोन ख्रिस्ती मंडळीमध्ये ते घेऊन आलेले होते. आणि या सगळ्यांचा जो जो स्रोत आहे तो काय खोटं शिक्षण, हा सैतान आहे, नाही का. कारण सुवार्तेवर तो घाला करत आहे. त्याने सुरुवातीपासून ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गरोहन, त्याचं स्वर्गातील अस्तित्व आणि त्याचं पुन्हा येणं, प्रत्येकावर त्याने घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेच थिस्सलुनीका येथील मंडळीमध्ये भयंकर रीतीने चालू होतं. पाहावं लागते त्याबद्दल स्पष्ट करत आहे. थिस्सलुनीकाकरांच्या मंडळीला छळाला सामोरं जावं लागले आपण पाहिलेलं आहे. खोटे संदेश त्यांचा शिरकाव तिथं झालेला होता ज्यामुळं संघर्ष निर्माण झालेलं होतं. त्यांचं शिकवण काय होतं त्याबद्दल आपण पाहतो. आता पुढे आणखी एक समस्या त्यांच्यामध्ये पाहायला भेटते, ती म्हणजे काय, हे जे खोटे शिक्षक होते ते जे शिकवत होते त्यामुळं आणखी काही समस्या आल्या त्यामध्ये, म्हणजे जे ख्रिस्ती जीवन जगणं त्याच्याशी किंवा व्यवहारिक समस्यांना सुद्धा त्यांना तोंड द्यावं लागत होतं, व्यवहारिक समस्यांना सुद्धा. आणि ती समस्या आपण पुढे पाहणार आहोत, ख्रिस्ती जीवन जगणं काय आहे. पौलाच्या थिस्सलुनीकाकरांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक महत्वाची काळजी अनेक चिंता आपल्याला पाहायला भेटतात. पण त्यामध्ये दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित आलं, एक करण्यात आलं. एक म्हणजे काय, निराशा, आणि दुसरं म्हणजे बेजबाबदारपणा. ज्यामुळं पौलाला काळजी वाटत होती त्या मंडळीबद्दल. का बरं निराशा त्या मंडळीमध्ये येत होती, का ती मंडळी बेजबाबदार होत होती पुष्कळ अंशी, ते सुद्धा आपल्याला इथून शिकायला भेटत. सगळ्यात अगोदर निराशा का मंडळीमध्ये येत होती, जेव्हा विश्वासणाऱ्यांना ही खात्री पटते की येशूच परत येणं अगदी जवळ आलेला आहे, तेव्हा सुरुवातीला त्यांना खूप उत्साह येतो. पण जेव्हा प्रभू येशूचं लवकर येणं किंवा परत येण्याचे भाकीत पूर्ण होत नाही, तेव्हा ते निराश आणि हताश होतात. हेच तुम्हाला माहिती आहे, मला असं वाटतं पहिले की दुसरे पेत्रामध्ये पेत्र जो आहे हाच मुद्दा हाताळताना दिसतो. कारण मंडळी जी आहे पेचात पडलेली होती, मंडळी जी आहे ती गोंधळात पडलेली होती. अरे आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही ऐकलं की ख्रिस्ताचे येणे लवकर होत आहे, हा शेवटचा काळ आहे. अरे आता आम्ही तरुण झालो तेव्हा पण आम्ही तेच ऐकलं, आणि आता आम्ही म्हातारे झालोय आणि आम्ही तेच ऐकतो, अरे ख्रिस्ताचं येणं लवकर आहे, हा शेवटचा काळ, अरे ख्रिस्त येत कधी येणार आहे. अनेक लोक निराश झाले, अनेक लोक हताश झालेले होते. पण पेत्र म्हणतो की नाही, निराश होऊ नका. ख्रिस्त त्याच्या येण्याबद्दल कधीच विलंब लावत नाही. देवासाठी ते ते 1000 वर्ष त्या गेलेल्या एका दिवसासारखे आहेत म्हणे, नाही का. आणि देव काय करत आहे म्हणे, तो सहन करत आहे म्हणे, सहनशीलतेने तो धीराने तो सहन करत आहे म्हणे, नाही का. पेत्र तेच बोलत आहे. आणि तशाच प्रकारे इथं आपल्याला पाहायला भेटत आहे, थिस्सलुनीकामध्ये अनेक विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासामुळे छळ सोसलेला होता. आणि खोट्या संदेश त्यांच्या प्रभावाखाली ते आले होते. त्यांनी अनेक लोक आलेले होते, त्यांचे संपूर्ण जीवन ख्रिस्ताच्या त्वरित परिपूर्ण किंवा परत येण्याच्या आशेभोवती त्यांनी केंद्रित केलेलं होतं. आणि इतकं झालं की अरे अनेक महिने लोटले तरी काहीच बदललेलं नाही, ख्रिस्त येत नाहीये, आणि मंडळीचा छळ चालूच आहे, अनेक विश्वासणारे मरत आहेत. आणि त्या अगदी
अगदी निराश होत चाललेले होते, जे जिवंत राहिलेले विश्वासणारे आहेत. ते आता काय होणार आहे, मृत विश्वासणाऱ्यांच्या सार्वकालिक जीवनात काय असणार आहे, याची चिंता त्यांना होत होती. ख्रिस्ताचं जर येणं आता झालं, तर अरे मग जे अगोदर गेलेले त्यांच्याबद्दल काय आहे, आमचं काय होणार आहे. अनेक शंका त्यांच्या पुढे होत्या आणि निराशा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. आणि म्हणून पहिले थेसलोनिका पत्रामध्ये पौल अध्याय 4 वचन 13 आणि 14 मध्ये म्हणत आहे की बंधुजन हो, त्यांचे निराशा कुठपासून होते, छळ होत आहे, अनेक विश्वासणारे मेलेले आहेत, मरण पावले आहेत. मग आता जर ख्रिस्त आता आला आणि आता हे अगोदरच मरण पावलेले आहेत, ज्यांनी ख्रिस्ताचा दिवस पाहिलेला नाही, मग ते प्रतिफळाला मुक्तील का, त्यांचं नेमकं काय होणार आहे. बरं, मग ख्रिस्त आता आला, मग आमचं पण काय होणार आहे. मग आणि हे जे मरण पावले ते कुठं आहेत, त्यांच्याबद्दल काय आशा आहे. पॉल म्हणतो की बंधुजन, झोपे गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावं, अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखं तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणेल. प्रेज द लॉर्ड. महान आशा काय आहे, ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्या सर्वस्वाची आशा आहे. ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा उठलेला आहे, हा सुवार्तेचा गाभ आहे. पाऊल म्हणत आहे की हे आपला विश्वास आहे, ख्रिस्तामध्ये आपण उठणार आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान खोटं नाही. पॉल म्हणतो ख्रिस्त सदेह उठलेला आहे. आणि देवदूताने घोषित केलं, त्या पलीकडे त्या स्त्रियांनी पाहिलं, त्या पलीकडे त्या रोमी शिपायांनी पाहिलेलं आहे. ख्रिस्ताने 40 दिवस भेट दिलं, दर्शन दिलं, 500 पेक्षा अधिक लोकांनी पाहिलेलं आहे. तो म्हणतो की नाही, ख्रिस्त उठलेला आहे. ख्रिस्तामध्ये हे आपल्याला आशा आहे, ज्यावेळेस ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा प्रभूमध्ये जे विसावा पावलेले आहेत आपण त्यांना भेटणार आहोत. म्हणून अस्थिर होऊ नका. पौलाने थेसलोनिकाकारांना खात्री दिली की मृत जे संतगण आहेत ते शारीरिकरित्या मरण पावलेले आहेत, पण जरी त्यांचं शरीर त्या कबरेमध्ये आहे, तर तो म्हणतो की ते ख्रिस्तासोबत जिवंत आहेत. त्यांचा आत्मा ख्रिस्ताजवळ आहे, ते ख्रिस्तासोबत आहे. आणि म्हणून तुम्ही निराश होऊ नका. हे खोटे संदेश ते आहे का अशा प्रकारे शिकवत होते, ज्यामुळे हे लोक निराश होत होते. आणि या निराशी पलीकडे हे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं, दुसऱ्या आगमनाबद्दल ते इतका जोर देत होते की आता हे मंडळीमधील अनेक लोक बेजबाबदार सुद्धा झालेले होते त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल. आणि तो बेजबाबदारपणा मंडळीमध्ये समस्या निर्माण करणारा होता. मला माहिती आहे का, मला असं वाटतं 2012 मध्ये एक अशी बातमी, एक अफवा उठली होती की जग जग नष्ट होणार आहे. 2012 की त्याच्या अगोदर मला आठवत नाही, माहित नाही. जग नष्ट होणार आहे म्हणे या तारखेला. त्यांनी तारीख सगळं काय नाही का, ह्या काळात या दिवसामध्ये ह्या दिवशी असं असं होणार आहे. नाही का, म्हणून काय कसं वाटेल तसं नाही का, ती जी बातमी पसरल्या गेली, त्याचा परिणाम इतका झालेला होता की मग लोकांनी सगळं सोडून दिलं. आपलं जे खाणं आहे आवडीचं ते खाऊन घ्या लवकर, हे सगळं सोडून द्या आता, झालं आता संपलं आपलं सगळं नाही का. काही लोक ज्यांना खाणं आवडत होतं त्यांनी खाऊन खाऊनच ते नाही का मरण पावले. काही लोकांना जे आवडत होते ते करण्याचा प्रयत्न केला, का जे आपलं काम धंदे सोडून दिले. असे काही लोक मी पाहिले, जे आमच्या शेजारी राहणारे जे होते, त्यातील काही लोक म्हणायला लागले की नाही आपल्याला काय बाबा, आता उद्याचा दिवस आपण पाहू का नाही माहित नाही म्हणे. आता आजचा दिवस आहे, आजची रात्र आहे, आता कसं वाटायचं तसं जगून घ्या, आता राहून घ्या, आता उद्या काहीच माहित नाही, आता सगळं सोडून द्या, काम धंदे काहीच करायचं नाही. नाही का, बेजबाबदारपणा तेच मंडळीमध्ये सुद्धा त्यामुळं खोट्या शिकवणीमुळं आलेलं होतं नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं, अरे आता जगाचा अंत होईल, अ, मग मग कशाला नोकरी करायची, घर कशाला दुरुस्त करायला पाहिजे नाही का, मुलांसाठी शाळा पाहायची गरज नाही, अ, आता काहीच करायची गरज नाही आपल्याला, सगळ्या गोष्टी सोडून दिल्या,
सगळ्या गोष्टी सोडून दिल्या मंडळीतल्या अनेक लोकांनी त्या थेसलोनिका येथील. आणि तो बोलत होता, नाही का. आणि आपल्याला पुढे त्याबद्दलच शिकायला भेटत आहे. महत्वाचं विशेष करून त्यामध्ये त्यांनी त्यांची ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडून दिलेल्या होत्या. पुष्कळ अंशी बेजबाबदार ते झाले. थेसलोनिकामध्ये आपल्याला पाहायला भेटते हेच घडलेलं आहे. खोट्या संदेष्टांनी तेथील काही विश्वासणाऱ्यांना पटवून दिलं की त्यांना आता स्वतःला आधार देण्याची आणि सामान्य धार्मिक जीवनात गुंतण्याची गरज नाही म्हणे. त्यांची वृत्ती अशी होती, जेव्हा येशू इतक्या लवकर परत येत आहे तेव्हा मग त्या गोष्टीची काळजी करायचीच गरज नाही. म्हणून पौल काय म्हणत आहे बघा, पहिले थेसलोनिका करासपत्र अध्याय 4 वचन 11-12 मध्ये, बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावं आणि तुम्हाला कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणं, आपापला व्यवसाय करणं आणि आपल्या हाताने काम करणं त्यांची हौस तुम्हाला असावी. काय होत आहे? अरे त्यांनी स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं काम करणं, स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं सोडून दिलं. इतकं ते त्या प्रभावामध्ये आलेले होते. पौलाने त्याच्या पहिल्या पत्रामध्ये दैनंदिन कामांकडे लक्ष देण्यास प्रोत्साहन दिल्यानंतरही थेसलोनिका येथील मंडळीतील काही विश्वासार्ह जे आहेत त्यांच्या जबाबदाऱ्यांकडे पुन्हा परतले नाही. आणि म्हणून पौल जो आहे तो दुसरं थेसलोनिका पत्र लिहित आहे आणि त्याच विषयावर तो पुन्हा तिथं अगदी जोरदारपणे बोलतो. अध्याय 3 दुसरे थेसलोनिका पत्र अध्याय 3 वचन 6 पासून पुढे जाऊन, बंधुजन हो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला आज्ञा करतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. आमचं अनुकरण कोणत्या रीतीने केलं पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे, कारण आम्ही तुमच्यामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्लं नाही, परंतु तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. तसा आम्हाला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हाला कित्ता घालून द्यावा म्हणून असं केलेलं आहे. कारण आम्ही तुमच्या बरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हाला अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नाही. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काही एक काम न करता लुडबुड करतात असे ऐकतो म्हणे. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की त्यांनी स्वस्तपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे. काय होत आहे? काम सोडून दिला आणि फक्त लुडबुड करायला लागले. आपल्या जबाबदाऱ्या सोडून दिल्या आणि लुडबुड करायला लागले. ते मंडळीमध्ये चालू होतं. खोट्या शिक्षणाच्या प्रभावाखाली बरेच लोक आलेले होते. पॉल म्हणतो हे सोडून द्या, हे सोडून द्या. तर ह्या समस्या आपल्याला पाहायला भेटतात. ह्या समस्याचं निवारण पॉल पहिलं आणि दुसरं थेसलोनिका पत्रामध्ये करताना दिसत आहे. तर थोडक्यात आपण त्या समस्या पाहिलेल्या आहेत. का बरं हे पत्र लिहिलं त्याचं उत्तर आपण ह्या थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. आता आपण पहिले थेसलोनिका पत्र अध्याय 1 आणि वचन 1 आणि 2 त्याच्याकडे अगदी थोडक्यात लक्ष देऊया. त्यातील काही गोष्टींकडे आपण लक्ष देऊ. त्यातील आपण मला असं वाटतं काही मुद्दे आपण हाताळले. विशेष करून काहीकडे आणखी जास्त आपण लक्ष देऊया. वचन 1 आपल्याला सांगतं, देव पित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तिमोथी यांच्याकडून. आता इथं देव पित्याच्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली थेसलोनिकाकरांची मंडळी म्हटलेला आहे. इथं मंडळीसाठी जो मूळ शब्द वापरलेला आहे तो एक्लेसिया हा शब्द वापरलेला आहे. आणि हा शब्द जो आहे सर्वसाधारणपणे एकत्र येणं. मग कुणी एकत्र येऊ शकतं एखाद्या ठिकाणी, कुणी येऊ शकतं नाही का. नॉर्मली घरातून त्यांना एका ठिकाणी गोळा करणं असाही याचा अर्थ होतो. पण ज्यावेळेस पॉल इथं एक्लेसिया हा शब्द वापरतो तर त्या एक्लेसिया शब्दासोबत तो काही असे शब्द जोडतो जे त्या एक्लेसिया शब्दाला काय म्हणू शकतो मोल देणारे आहे. आणि म्हणूनच खऱ्या रीतीने त्याचा अर्थ आपल्याला कळण्यास मदत करणारे आहे. ज्यावेळेस पॉल मंडळी हा शब्द वापरत आहे तर तो तिच्या सोबत जोडून एक महत्वाचा उल्लेख करतो. तो म्हणजे काय?
देवपित्या ठाई व प्रभू येशू ख्रिस्ता ठाई असलेली मंडळी, यावरून आपल्याला मंडळीचं महत्व, मंडळीचं मोल, मंडळीचा स्रोत काय आहे ते समजून येईल. मंडळी जी आहे ती देवपित्या ठाई, देवपुत्रा ठाई आणि देव पवित्र आत्म्या ठाई असणारे आहे. या मंडळीचा स्रोत त्रैक देव आहे. पित्याने निवडलं, ही मंडळी पित्याने निवडलेली आहे. या मंडळीसाठी पुत्राने आपला प्राण दिलेला आहे. आणि या आपल्याला पाहायला भेटतं, ज्यांना निवडलेला आहे, ज्यांच्यासाठी पुत्राने आपला प्राण दिलेला आहे, त्यांच्या हृदयात पुत्राने केलेल्या परिपूर्ण कार्याचं लागू करत देवच पवित्र आत्मा करत आहे. तर त्रैक देव या मंडळीचा स्रोत आहे. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की ही मंडळी त्रैक देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. जरी खोटं शिक्षण शिरलं, जरी मंडळीमध्ये वेगवेगळे आक्रमण झाले, जरी मंडळीवर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली, तरी आपण हे लक्षात ठेवावं की ही मंडळी त्रैक देवाची आहे. हा त्रैक देव, देवचं पिता, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा या मंडळीचं राखण करतो, जतन करतो. आणि ही बाब जी आहे ना, माहितीये का, सुरुवातीलाच थेसलोनिका येथील मंडळीसाठी सांत्वन देणारी आणि धीर देणारी होती. कारण मंडळी छान चाललेली आहे. पाऊल म्हणतो हे विसरू नका, ही जी मंडळी आहे ही देवपित्याच्या ठाई आणि पुत्राच्या ठाई आहे. अरे, त्रैक देवावर रचलेली मंडळी आहे. तुम्ही पित्या ठाई आणि पुत्रा ठाई सुरक्षित आहात. म्हणून तुम्ही स्थिर असा. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, पाऊल नेहमी देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांना अगदी एकत्र एकाच वाक्यात दाखवताना दिसतो, नाही का. कृपया स्क्रीनला हात नका लावू. स्क्रीनला हात लावला ना की समोर येत. ओके. तर एकाच वाक्यात तो दाखवतो. अं, प्रभू येशू ख्रिस्त, नाही का, प्रभू येशू आपल्याला पाहायला भेटतं, जर देव नसता तर त्याची नावं जे आहे, त्यांची नावं एकत्र जोडणं ही देवनिंदा झाली असते, नाही का. आणि म्हणूनच पाऊल पुष्कळदा देवपिता आणि पुत्राचा संबंध यासाठी दाखवतो की ज्या ठिकाणी ख्रिस्ताचं पण दैवत्व आपल्याला पाहायला भेटतं, त्यांची सार्वकालिक संगती आपण पाहतो. पण पुष्कळ वेळा आपल्या समोर हा प्रश्न उपस्थित होईल की पाऊल जो आहे तो देवपित्याचं नाव घेताना दिसतो, नाही का. देवपुत्र, देवपिता आणि देवपुत्र त्यांचं नाव घेतो, पण देव जो पवित्र आत्मा त्याचं नाव का घेत नाही. तर त्याचं साधं सरळ सोपं उत्तर हे आहे की आपल्याला माहित आहे, पौलाने हे लिहिलेलं जे पत्र आहे ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे, नाही का. हे शब्द पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिले आणि म्हणूनच तुम्हाला ख्रिस्ताचे शब्द आठवतात का. जेव्हा ख्रिस्त पवित्र आत्म्याबद्दल बोलला तेव्हा तो काय म्हटला, योहान 16 वचन 13 आणि 14 मध्ये, तरी तो सत्याचा आत्मा येईल म्हणे, तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःच सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. वचन 14 कडे लक्ष द्या, तो माझं गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला कळवेल. म्हणून अगदी पुरेसा आहे की लिखाण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आहे, नाही का. म्हणूनच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने हे आहे देवपणातील दोन व्यक्तींमध्ये जोडल्या गेलेला आहे. त्रैक देव आपल्याला इथं पाहायला भेटतो, पिता आणि पुत्र. देव पिता जो प्रेमळ निर्माण करता, त्याच्या कृपेने, ज्याने आपल्याला त्याच्या कृपेने निवडलेला आहे. पहिले थेसलोनिका पत्र अध्याय 1 वचन 4 मध्ये पहा, ते देव पित्या ठाई आणि प्रभू येशू ख्रिस्ता ठाई विश्वास ठेवणारे होते. मूर्तीपूजक लोकांपासून वेगळे केलेले ते होते. ते जो स्वतः ख्रिस्ताचा पिता आहे, जो देव त्याच्याशी जडले केवळ त्याच्या कृपेने, तोच गौरवी पिता जो त्याच्या निवडलेल्यांना त्याच्या पुत्राकडे, नाही का, त्याच्या कृपेने आकर्षित करतो
एकत्रित करतो ते ख्रिस्ताच्या स्वर्गीय पित्याद्वारे लावलेले किंवा रोपलेले आहे. ख्रिस्तामध्ये ते रोपलेले ते रोपटे आहे आणि त्यांना कोणीच उपटू शकत नाही. कारण पिता त्यांची राखण करतो, त्यांना छाटतो, त्यांचं जतन करतो. म्हणूनच योहान 15व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की माझा बाप माळी आहे, मीच खरा द्राक्षवला आहे. तो छाटतो म्हणे, तो राखण करतो, ऐका, तो जतन करणारा आहे. पुढे काय सांगितलेलं आहे देव पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त, तीन गोष्टी ख्रिस्ताबद्दल बोलत असतो. तो फक्त येशू नाही म्हणत, कारण येशू हे नाव त्या काळामध्ये अगदी सर्वसाधारण होतं. पण येशू या नावाला खरा अर्थ काय आहे? तो येशू कोण आहे? तो येशू देहधारी देव, तो येशू प्रभू आहे, ख्रिस्त आहे. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्त याबद्दल विचार करतो, त्यावेळेस आपल्याला येशू या नावाचं महत्व आणि मोल अधिक जवळीकतेने समजत. जगाच्या स्थापनेपूर्वी पित्याने त्यांना ख्रिस्ता ठाई निवडलेला आहे. ख्रिस्त त्याच्या मंडळीचा स्रोत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे तीन नाव आपल्यासाठी फार मौल्यवान आहे. हे तिन्ही नाव आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाचं मोल दाखवणार आहेत. प्रभू हा शब्द आपल्याला जुन्या करारातील देवाची आठवण करून देणार आहे. तो खऱ्या रीतीने जुन्या करारामध्ये प्रकट झालेला देव यहोवा देव, जो मी आहे, जो ख्रिस्त या भूतलावर असताना म्हटला की मी अब्राहमा अगोदरही होतो, तो म्हणतो की मी आहे, मीच खरा द्राक्ष, मी मेंढराचं दार आहे, मी आहे. जे नाव जुन्या करारामध्ये मोशेला देवाने सांगितलेलं आहे की मी असा वयाचा आहे, मी आहे म्हणजे याहवे स्व अस्तित्व असणारा. आणि ख्रिस्त म्हणतो की तो मी आहे. ज्या प्रकारे पिता स्वास्तित्व असणारा, जो ज्याच्यामध्ये पूर्ण दैवत्व आहे, देवपणा, त्याचप्रमाणे ख्रिस्तामध्ये देवपणाची पूर्णता आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू तो देव, सार्वकालिक देव, महान निर्माण करता याहवे येशू हा नाव आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व दाखवत. प्रभू हे नाव त्याचं परिपूर्ण दैवत्व दाखवितं. येशू हे नाव त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व दाखवितो. तो देव देहधारी झाला, तो तारणारा प्रभू, तो आपल्या जागेवर आला. आदामामध्ये जे आपण मृत झालेलो, ज्या आदामाच्या आज्ञाभंगाने आपण सर्वजण नाशास पात्र ठरलेलो, जे आपण स्वतःहून कधीच देवासमोर उभे राहू शकत नव्हतो, तो शेवटचा आदाम आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला आणि त्याने ते आज्ञापालन पूर्ण केलेलं ख्रिस्त हे आपल्याला त्याची आठवण करून देणार आहे. तो अभिवचनाचं संतान आहे, ज्याच्यासाठी सार्वकालिकतेपासून त्याची घोषणा करण्यात आलेली होती, ज्याची ज्याची अ, 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 आपल्याला पाहायला भेटते, ज्याची सावली जुन्या करारामध्ये वेळोवेळी दिलेली आहे, ज्याची पहिली घोषणा अध्याय 3 उत्पत्तीचा आणि वचन 15 मध्ये लिहिले की स्त्रीचं संतान त्याचं डोकं ठेचणार आहे. आणि प्रत्येक काळामध्ये जुन्या करारामध्ये त्याचा उलगडा देत गेला की ते संतान कुठून येणार आहे, तो ख्रिस्त, जो संदेश त्यांचा संदेश, याजकांचा याजक आणि राजांचा राजा, तो ख्रिस्त आहे. असा देव आपला पिता, तो देव जो ख्रिस्ताचा देव सार्वकालिकतेमध्ये होता आणि आहे, तो आता ख्रिस्तामध्ये आपला देव झालेला आहे. त्यांच्यापासून कृपा व शांती असो. पौलाची एक फारच हृदयाजवळची पद्धत होती अभिवादन करण्याची, कृपा आणि शांती असो. पौल नेहमी कृपा आणि शांती हे दोन शब्द सोबत उच्चारताना आपल्याला दिसतो. नवीन कराराचं जणू काही हृदय आहे कृपा आणि शांती. नेहमी पौल ते एका क्रमाने वापरताना आपल्याला दिसतो. तो अगोदर शांती म्हणत नाही, कारण शांती नंतर कृपा नाही, तर शांती जी आहे ती कृपेने आहे, कृपा, आणि मग तो म्हणतो की शांती. कारण देवाची कृपा आणि शांती हे सुवार्तेचा श्वास आहे. जोपर्यंत तुम्ही देवाची कृपा समजत नाही आणि तुमच्यावर देव ती करत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाच्या शांतीचा अनुभव घेऊ शकत नाही. तुमच्या हृदयात देवाची शांती जाणून घेण्यासाठी देवाची कृपा, तिची योग्य समज आवश्यक आहे. कदाचित मी चांगले प्रयत्न करतो, प्रार्थना करतो, मंडळीमध्ये एकत्रित येतो, पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, या बाह्य क्रिया मला कधीच खरी शांती देऊ शकत नाही. खरी शांती कधीच
मला ते देऊ शकणार नाही, कारण अजूनही मी देवापासून दूर आहे. देवाच्या क्रोधाची प्रजा आहे. मला त्याच्या कृपेची गरज आहे, जी मला माझी स्थिती दाखवते. मी पापी आहे, मी भ्रष्ट आहे, मी नीतिमान नाही, मी देवासमोर उभं राहू शकत नाही, कारण देव अति नीतिमान आहे, अति पवित्र आहे. आणि देवामध्ये माझ्यामध्ये वैर आहे. आणि म्हणूनच देवाच्या कृपेची गरज आहे. जी कृपा आपल्याला खऱ्या शांतीकडे घेऊन जाते. ही कृपा आणि शांती देव पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून आहे. पित्याची कृपा त्या महान सुवार्तेत सामावलेली आहे, जी मला ह्याची जाणीव करून देते की मी कोणी नाही. मी भयंकर पापी आहे, देवाचा शत्रू आहे. मी स्वतःहून कधीच देवासमोर नीतिमान म्हणून उभा राहू शकत नाही. आणि म्हणून मला गौरवी तारणाऱ्याची गरज आहे. ही कृपा आपल्याला ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य त्याच्यावर झोकून द्यायला भाग पाडते. त्यामुळे आपल्या हृदयात एक खात्री देवाचा आत्मा उत्पन्न करतो. ती म्हणजे सर्व सृष्टीचा निर्माण करता देव आपला पिता झालेला आहे. आपण त्याच्या राज्याचे सहवारीच झालो आहे. आणि हे केवळ कृपेने आहे. आणि ही खरी शांती उत्पन्न करणारा आहे. आणि म्हणूनच हा जो कराच पत्र याची सुरुवात आपण पाहत असताना हा एक थोडक्यात परिचय आहे. काय समस्या होती, का बरं हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, ही मंडळी कशी स्थापित झालेली आहे, अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि शेवटी वचन एक आणि वचन एक, त्यातून आपण थोडक्यात त्याचा उलगडा आपण पाहिलेला आहे. आता या वचनांच्या शेवटी येत असताना आपण आपल्या हृदयात स्वतःकडे झोपून पाहूया. काय आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्या मंडळीचा भाग आहोत, त्या मंडळीमध्ये अशा प्रकारे काही गोष्टी चालू आहेत का? काय आम्ही खऱ्या रीतीने जे शिकवण दिली जात आहे त्याचे पारख करणारे आहोत का? की नाही, हे आलं ते पण आम्ही स्वीकारतो, ते आलं ते पण आम्ही स्वीकारतो, हे आलं आम्हाला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. अरे तुम्ही पण चांगलं शिकवता, तुम्ही पण चांगलं शिकवता, पण काय वचनानुसार आहे का? काय हे ख्रिस्ताचं वधस्तंभ त्याला डाग आणत नाही का? काय हे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावर तर डाग आणत नाही ना? काय हे मला निराशा घेऊन येणार आहे का शिकवण? काय हे मला बेजबाबदार बनवत आहे का? याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. बाबा, आम्ही तुझ्या हाती पडतो.